इयत्ता 9वीच्या विद्यार्थी मित्रांनो, मी श्री टी डी जाधव सर आज आपणास इयत्ता 9वीच्या मराठीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील मीरा शिंदे यांच्या नात्यांची घट्टवीण या पाठाविषयी मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मीरा शिंदे यांनी विविध नियतकालिकामधून व मासिकामधून आपल्या कथा कवितांचं लेखन केलेलं आहे। प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो। जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो। एवढी नात्यांची वीण घट्ट असते। प्रस्तुत पाठामध्ये लेखिका मीरा शिंदे यांनी या विविध नात्यांचं वर्णन सहजतेनं आणि परिणामकारकपणे स्पष्ट केलेला आहे। हा पाठ आवाम 2010 या साली जे मासिक प्रसिद्ध झालं होतं त्या मासिकामधून घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, नात्यांचं स्वरूप विविध आहे। रक्ताची नाते, जोडलेली नाते आहेत आणि याच नात्याभोवती माणसाचं विश्व हे चालू असतं, सुरू असतं, गुंफलेलं असतं। या रक्ताच्या जोडलेल्या नात्यातून सहजपणे मानवी आयुष्य किती झर पुढं जातं याचं वर्णन या पाठामध्ये मीरा शिंदे यांनी केलेलं आहे। आयुष्य सुंदर करण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो नाती करतात। पाहूया या नात्यांची घट्ट वीण कशी असते ते। सुरुवातीला मी या पाठातील उतारे प्रकट वाचन करेन आणि मग नंतर आपण त्याचं स्पष्टीकरण करत आपण पुढे जाऊया आणि लेखिका मीरा शिंदे यांनी ही जी नात्यांची घट्ट वीण आपणापुढं सादर केलेली आहे या नात्यामध्ये आपणही गुंफून जाऊया। पान नंबर 10 गद्यपाठ 4 नात्यांची घट्ट वीण लेखिका मीरा शिंदे। जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लिहून येतो। ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात। हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात। आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्याची वीण प्रत्येकाभोवती गुंतली जाते। नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी परक्याप्रमाणे वागते। नाती जन्माबरोबर आली असोत किंवा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद दिसतोच। विद्यार्थी मित्रांनो, या सुरुवातीच्याच परिच्छेदामध्ये लेखिका मीरा शिंदे यांनी सांगितलेलं आहे की मानवी आयुष्यात एक नात्यांची माळ जशी मोत्यांची माळ असते त्या पद्धतीनं ही नात्यांची माळ आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेली असते। किंबहुना सुरुवातीलाच इथं लेखिका असं म्हणतात की जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लिहून येतो, त्याच्या गळ्यातच घातलेली असते। आता नाळ म्हटलं की आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला बाळ आईच्या पोटात वाढत असतं त्यावेळेला या बाळाचं भरण पोषण करण्याचं काम मातेच्या उदरामध्ये होत असतं आणि बाळाच्या बेंबीतून एक नलिका जी आलेली असते ती नलिका आई आणि बाळ यांना जोडत असते आणि या नलिकेतून या मातेच्या उदरामध्ये असणाऱ्या या नवजात अर्भकाला या ठिकाणी सर्व भरण पोषणाचं रस त्या ठिकाणी मिळत असतात
की जो जीवनरस महत्त्वाचा असतो आणि त्याचं पोषण होत असतं. आणि या नाळेबरोबरच ही मातेचं जे नातं असतं ते तिथूनच सुरू झालेलं असतं. आणि मग जन्माला आल्यानंतर मानवी आयुष्यामध्ये अनेक अशी नाती मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तयार होतात. आपल्या सर्वभोवती ही नकळत विणली जाणारी किंवा भेटलेल्या प्रत्येक नात्यानं ही जी काही विण अधिकाधिक मजबूत होत जाते, ही प्रत्येकाच्या आयुष्याभोवती घट्ट अशी तयार होत असते. आणि मग नात्याला एक एक नाव देत काही नाती असे असतात की ती अतिशय जवळीक साधतात, अगदी स्वकीय होऊन जातात, स्वतःचीच होऊन जातात. तर कधी काही नाती असे असतात की ती परक्याप्रमाणे त्या ठिकाणी वागतात. नाती कशी असतात तर जन्माबरोबर आलेली नाती असतात आणि काही सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असतात. पण एक आहे की नाती ज्यावेळेला नात्यांचा विचार करतो मानवी आयुष्यामध्ये, त्यावेळेला इथं लेखिकेंच्या मताप्रमाणे काही नाती ही स्वकीय परकीय अशी निर्माण होतातच. आणि हा नात्यामधला भेदाभेद दिसून येतो. लेखिका पुढे काय म्हणतात, खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू. म्हणूनच नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे. आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात. बरोबर आहे. ज्या वेळेला एखादं बाळ, एखादी बालिका एखाद्या घरामध्ये जन्माला येते, त्यावेळेला काही नाती ही बरोबरच आली असतात जन्माबरोबर. मग जन्माला येणारं बाळ, बालिका ही मग कुणाची तरी मुलगा असेल, मुलगी असते कोणा, आणि मग त्या कुटुंबामध्ये मग कुणाचा तरी भाऊ किंवा कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू. म्हणूनच अशा पद्धतीनं ही नाती घेऊनच जन्माबरोबर प्रत्येकजण येत असतो. आणि मग नंतरच्या प्रवासामध्ये अनेक नवी नाती ह्या विणीला, म्हणजे ह्या जसं वस्त्र विणलेलं असतं धाग्याधाग्याने, तसं या नात्यांच्या विणीला अनेक नाती जी नंतरच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये निर्माण होतात, त्या नात्यांमुळं अगोदरच्या नात्यांच्या विणीला एक समृद्धता येते, सुंदरता येते. इथं सांगितलेलं आहे लेखिका यांनी की सहवासातून आणि वातावरणातून नवीन नाती निर्माण होतात, त्यामुळं हे अधिकच सुंदर होऊन जातं. मग या ठिकाणी या नात्यांची घट्ट विण सांगत असताना लेखिका पुढे काय म्हणतात बघा, तिसऱ्या परिच्छेदामध्ये, रेशमाच्या धाग्यासारखी ही विण एकाच वेळी नाजूकी असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारी. अशी ही बहुरंगी विण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात, ती कायमचीच. आता या ठिकाणी लेखिका यांनी या नात्यांचं स्वरूप सांगितलेलं आहे, या विणीचं स्वरूप सांगितलेलं आहे. या नात्यांची विण जसं रेशमी धागे अतिशय नाजूक असतात, तशा पद्धतीनं रेशमाच्या धाग्यासारखी ही विण नाजूकी असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदार. भक्कम मुलायम असा शब्द इथं आहे बघा. खूप अशी मुलायम असते आणि धारदारी असते बरं का. आता ही वैशिष्ट्य सांगत असताना, नात्याचं स्वरूप सांगत असताना, मानवी आयुष्यामध्ये ही जी काही नात्यांची बहुरंगी विण आहे, ते बहुरंगी विण अलगदपणे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत या नात्यांचे जात असतात. आणि मग कधी कधी या नात्यांच्या आठवणीनं कधी डोळ्यात पाणी जमतं, कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात, ती कायमचीच.
नाती जीवनात असतात, पण त्या नात्यामध्ये जीव ओतायला लागतो आणि त्यामुळंच आपणाला मग ते आईचं नातं असेल, वडिलांचं नातं असेल, बहिणीचं नातं असेल, भावाचं नातं असेल, मित्राचं नातं असेल, शेजाऱ्याचं नातं असेल, आपणालाही पुढं नाती येणारच आहेत. आणि मग अशा पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये ही जी नाती येत असतात, ही नाती ही नाजूक, भक्कम, मुलायम, धारदार, कधी डोळ्यात पाणी आणणारी, कधी हृदयामध्ये कोरली जाणारी अशी ही नाती असतात. आणि मग या नात्यामध्ये, या प्रवासामध्ये लेखिका मीरा शिंदे यांनी मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणाचं नातं निर्माण होत असेल तर मगाशी मी सांगितलंच की नाळेबरोबर मातेचं नातं निर्माण होत असतं. तो आशय पुढच्या परिच्छेदामध्ये आपणाला लेखिका मीरा शिंदे सांगतायत. बघा, प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतर त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. विद्यार्थी मित्रांनो, आई आणि मुलाचं नातं म्हटलं, संस्कार म्हटलं की आपणाला आठवतात ते साने गुरुजी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपली आई ही साने गुरुजींनी श्यामची आई या कादंबरीत जी आई त्यांची लिहिलेली आहे आठवणी, ती सगळ्यांचीच आई असते. आई काय करते तर मुलाच्या जन्मानंतरही त्याच्यावर संस्कार करत असते. जसा एखादा चित्रकार कुंचल्याच्या साह्यानं एखाद्या चित्रामध्ये हळुवारपणे रंग रेखत असतो, तर एखादा शिल्पकार छिन्नीचे कठोरपणे घाव घालत त्या दगडातून सुंदर असं शिल्प तयार करत असतो. म्हणजे कुंचल्यानं रंग हळुवार रेखणारा चित्रकार किंवा दगडामध्ये छिन्नीनं कठोरपणे घाव घालणारा जो काही शिल्पकार असतो, कारागीर असतो, त्यांचं जसं संस्कार करत असतात ते आपल्या कामात, तसं आई आपल्या बाळावर संस्कार करत असते जन्मानंतर सुद्धा. आणि आपण किती आईच्या घडवण्याने आपण घडतच जातो, मोठं होत जातो, पण आपली आई आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. गूढ बनून राहते याचा अर्थ आईचं जे काही नातं आहे, हे नातं विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत एक रहस्यमय असं गुप्त असं ज्याला नातं असतं की त्याचं मूल्य जे आहे, मोल जे आहे ते काही माहीत नसतं, परंतु एक कायम गूढ बनून ती आई आपल्यासाठी नात्याची राहत असते. ही आई कधी आपल्यासाठी उबदार शाल असते, कधी कणखर ढाल असते. आता इथं तुम्हाला जे चित्र दिसतंय, श्याम तो फुलं घेऊन आलेला आहे, आई त्या तुळशी वृंदावनाची बसली, श्यामचे मित्र आहेत. आता इथं मात्र आपल्याला कथा माहीत असेल ही की श्यामनं कळ्या तोडून आणलेल्या असतात आणि या फुलांच्या नाजूक अशा कळ्या बघून आईनं त्या ठिकाणी या आपल्या श्यामला त्याचा संस्कार करत असताना अतिशय अगदी कोमलपणानं त्या सांगतात की या फुलांच्या नाजूक कळ्याच्या, या कळ्या जर फुलल्या असत्या तर अजून त्या झाडाला अजून सुंदर दिसल्या असत्या. आणि ह्या कळ्यांचं त्या झाडाशी एक नातं असतं. आणि या कळ्या तू तोडून आणल्यास हे काय बरोबर केलं नाहीस. कळ्यांना उमलून दिलं पाहिजे, फुलून दिलं पाहिजे, तर त्याचं सौंदर्य चांगलं आहे. अतिशय हळुवारपणे हा संस्कार श्यामनं आपल्या जीवनात, की पुढं साने गुरुजींचं व्यक्तिमत्व किती मोठं झालं हे आपल्याला माहीत आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला दुसरं एक चित्र दिसतंय, साने गुरुजी वर आहेत आणि खाली लहानपणीचे हा श्याम आंघोळ केल्यानंतर, एकदा ही सुद्धा कथाच आहे, आंघोळ केल्यानंतर श्याम आपल्या आईला म्हणतो की माझ्या तळव्याला, पायाच्या तळव्याला घाण लागेल, माती लागेल, तुझा पदर खाली टाक.
असं म्हटल्यानंतर श्यामला त्याच वेळेला आईनं जी शिकवण दिली, कशी दिली शिकवण? बघ श्याम, तू पायाच्या तळव्याला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना, तसं मनाला सुद्धा घाण लागू देऊ नको हो. मनाला घाण म्हणजे काय? तर तू स्वतःच्या आपल्या जीवनामध्ये तिरस्कार, द्वेष, दुसऱ्याबद्दल वाईट असं काही ठेवू नकोस. आणि हीच श्यामची आई ज्या वेळेला श्यामचे मित्र पोहायला त्याला घ्यायला नाही येतात, ज्यावेळेला त्यावेळेला त्याला तो लपून बसतो, तो घाबरतो पोहायला जाताना, त्यावेळेला ह्याच श्यामच्या आईनं श्यामला मारण्यासाठी काठी हातात घेतली आणि शोधून त्याला पोहायला पाठवलं. म्हणजे कधी आई आपल्यासाठी उबदारशाल असते, मायेनं पांघरून घालणारी असते, शिकवणारी असते, तर कधी कणखर ढाली असते, म्हणजे संरक्षण करणारी सुद्धा ती असते. एखाद्या अडचणीमध्ये आपल्या मुलाचं संरक्षण करणारी सुद्धा ती असते, उबदार शाल असते, मायेची पखरण घालते, बालपणीच्या अंगाईला लागलेली ती सुंदर चाल असते. आणि ज्या वेळेला साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगामध्ये आपल्या आईच्या ह्या आठवणी आपल्या कैदी बांधवांना सांगितलं, त्यावेळेला आईची महत्ता त्यांनी गायलेली आहे श्यामची आई. आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक घरामध्ये जसं रामायण महाभारत असं ग्रंथ असावे, तसे श्यामची आई ग्रंथ असला पाहिजे. आणि ही बालपणीच्या अंगाईला, अंगाई गीत म्हणजे लहानपणाचं गीत की जी आई बाळासाठी गाते, आणि त्यासाठी लागलेली सुंदर चाल असते. आईचे संस्कारी आयुष्यभर पुरणारे असतात. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, साने गुरुजी आपल्या आईच्या आठवणीबद्दल, आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी, असं म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला आईचं एक नातं फार मोठं असतं, म्हणून थोडंसं पहिल्यांदा नात्यांची घट्ट वीण कुठं होत असेल तर ती आईशी. आणि म्हणून एक गूढ असा शब्द आलेला आहे, गूढ बनून राहते. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला मराठी साहित्यातले फकीरराव मुंजाजी शिंदे हे कवी फार मोठे साहित्यिक आहेत. त्यांची आई नावाची एक कविता होती, आणि या आई नावाच्या कवितेमध्ये त्यांनी आईविषयीची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि आई नसेल ना विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्यात, तर तिनं जे संस्कार दिलेले असतात, तिच्या ज्या आठवणी असतात, ते कायम लक्षात राहतात. बघा, आईबद्दल फमू शिंदे काय म्हणतात? आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही, जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात, आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचे जीवालाच कळावे असं जाते देऊन काही, आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समयीतील जागा, घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, विजून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान, आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोट्यात हंबरणाऱ्या गाई, आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आईच्या संस्कार, ती जन्माची शिदोरी आहे आपली, सरतही नाही आणि आपण गेल्यानंतर उरतही नाही. अशी आई. नात्यांच्या घट्टविणीतलं हे पहिलं नातं आईचं नातं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढचं मीरा शिंदे यांनी आपल्या या नात्यांच्या घट्टविणीमध्ये काय सांगितलं आहे बघूया. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ह हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. विद्यार्थी मित्रांनो, इथं वडिलांचं महत्त्व आपल्या जीवनात किती आहे हे लेखिका मीरा शिंदे यांनी सांगितले. आणि या निमित्तानं इथं आपण परिच्छेदातले शब्द बघितले की जग नावाचं भवसागर. आता भवसागर म्हणजे काय? तर
आपल्याला दिसणारं जाणवणारं आपल्या अवतीभोवतीचं विश्व, व्यावहारिक जग हा भवसागर आहे जग नावाचं. आणि मग या जगामध्ये ज्या वेळेला या जगाशी ओळख होते त्यावेळेला माणूस पण जपण्याची तारेवरची कसरत ही प्रत्येकाला करावी लागते. आणि मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा भवसागर पार करण्यासाठी जसं एखाद्या सागरामधून एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायचं असेल तर आपण एखाद्या होडीतून जातो आणि होडी म्हणलं की त्याला वल्ह येतात, वल्हवल्याशिवाय होडी पुढे जात नाही. आणि मग आयुष्यामध्ये आईबरोबर आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपला बाप असतो, आपले वडील असतात. आणि हे वडील हे जणू काही वल्ह हातात धरून हा भवसागर पार करण्याचा हा प्रयत्न या वडिलांच्या सहकार्यातून होत असतो. आणि हे वडिलांचं नातं हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं. आणि त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. आता हा संवाद, वडिलांचं नातंसुद्धा प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्यामध्ये इंद्रजित भालेराव हे एक फार प्रसिद्ध कवी आहेत. आणि त्यांनी बाप नावाची एक कविता लिहिली होती की प्रत्येक शेतकरी खरं तर आपली भारतीय संस्कृती ही शेतीवर आहे, कृषी संस्कृती आहे. आणि मग प्रत्येकाच्या घरामध्ये जे वडील आहेत, आता काही नोकरी करत असतील, इतर ठिकाणी काम करत असतील, त्यांचंही कष्ट आहे. परंतु इंद्रजित भालेरावांनी बाप नावाच्या कवितेमध्ये सांगितलं होतं की माझ्या शेतामध्ये खोप तिला बोराटीचा झाप तिथं कष्ट तो माझा शेतकरी बाप. हा कष्ट करणारा माझा बाप हा दिवसभर उन्हातानामध्ये कष्ट करत असतो, शेती पिकवत असतो आणि त्याच्या जीवावर आमचं पोट भरत असतो. आणि असं हे वडिलांचं नातं, प्रत्येकाच्याच जीवनामध्ये वडील अनेक काही ना काहीतरी कामं करत असतात. इथं इंद्रजित भालेरावांनी आपल्या वडिलांचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीनं मोठं केलं होतं. आणि अशा आईवडिलांचीही नात्यांची घट्टवीण होत असताना विद्यार्थी मित्रांनो, मूल कधी मोठं होतं आणि मग त्या ठिकाणी जो काही विरहाचा क्षण असतो तो इथं पुढच्या परिच्छेदामध्ये मीरा शिंदे हे आपणाला सांगता आहेत. पुढचा परिच्छेद बघा. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही. पण त्याची झेप जेव्हा सातासमुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्यांची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी? ह्या आईवडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलांसाठी. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख आईवडील उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडं काय करू शकतात? विद्यार्थी मित्रांनो, या उतार्यामध्ये लेखिका काय सांगतात की नात्यांची घट्टवीण तयार होत असताना आईवडिलांच्या छत्राखाली मूल मोठं होतं आणि मग मायेचं वात्सल्याचे पडदे भेदून हे मूल बघता बघता मोठं होतं, पंख पसरतं आणि कधी उडायला लागतं हे कळतही नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की लहानाचं मूल मोठं होतं, माया वात्सल्याची पखरण आईवडील करतात, आधार देतात, वाढवतात आणि हे मूल बघता बघता शिक्षण घेतं, मोठं होतं. ज्याप्रमाणे पक्षी हवेमध्ये विहार करू लागतो त्या पद्धतीनं हेही मूल ज्यावेळेला त्याची झेप सातासमुद्रापलीकडे जायला निघते, याचा अर्थ शिक्षणानं तो उच्च विद्याविभूषित होतो आणि नोकरीच्या निमित्तानं तो परदेशी जातो. तेव्हा मात्र मुलांनो, आईवडिलांशी आणि या मुलाचं नातं, मुलगा असेल मुलगी असेल, या तुटणाऱ्या नात्यांची वेदना ही असह्य होते.
आणि मग आता एक आहे की मुलाला शिकवलं, मुलगा मोठा झाला, त्याची प्रगती होत असते, त्याची ध्येय मोठी असतात, त्याचं स्वप्न मोठं असतं आणि तो त्या स्वप्नामध्येच या ठिकाणी पुढं पुढं जात असताना, कवेत घेण्यासाठी स्वप्न जात असताना आई वडिलांनी मात्र ज्या पद्धतीनं त्याला मोठं केलेलं असतं, शिकवलेलं असतं, त्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद दिसत असतो, परंतु हा मुखवटा असतो आनंदाचा. पण आपलं मूल सातासमुद्रापलीकडं परदेशी जाणार असतं, आपल्यापासून दूर नोकरीच्या निमित्तानं जाणार असतं. त्यावेळेला मात्र आईवडिलांचं हे दुःख या स्वप्नामध्ये ध्येयाच्या पाठीमागं लागणाऱ्या मुलांना कळणार कसं? आणि ही उलघाल जी जीवांची चाललेली असते, जीवाची उलघाल म्हणजे मनाची तगमग होणे, तळमळ होणे, मनात कालवा कल होणे, जीव घाबरा गोबरा होणे. आईवडिलांचा हा जीव तळमळ आहे, घाबरा गोबरा झालेला जीव. हा मुलांना ही तगमग कळणारी नसते. आणि मग दुःख असतं आईवडिलांचं की या विश्वात्मक जगात, या संपूर्ण विश्वामध्ये आपण पोरकं होत जातो आहे. आपण मुलांना वाढवलं, त्यांच्यासाठी आपण झिजलो, त्यांना मोठं केलं, त्यांची स्वप्न आहे हे आईवडिलांना माहीत असतं. आणि म्हणूनच आपलं दुःख आपल्या मनामध्ये ठेवून आशीर्वादासाठी उंचावलेला हा आईवडिलांचा हात जो असतो, हा आशीर्वादाचा हात ते तसाच मुलांच्या पाठीशी ठेवून त्याच स्थितीत राहण्यापलीकडं आईवडील काही करू शकत नाही, हे वास्तव आहे आजकालचं. आणि हे इथं लेखिका यांनी सांगितलेलं आहे. लेखिका पुढं म्हणतात, आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहीत आहे, पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केलात तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात, एवढे मात्र खरे. नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. विद्यार्थी मित्रांनो, इथं बापाचं महत्त्व कुटुंबातलं सांगितलेलं आहे. मुलं मोठं होतं, प्रगती होते, परदेश गमन त्याचं होतं, नोकरीनिमित्तानं ही नात्यांची ताटातूट होते. पण जीवन प्रवासात अनंत यात्रा करत असताना, मोठं करत असताना वृद्धत्वात आपल्याजवळ आपली मुलं नाहीत ही खंत आईवडिलांना असते, ही मुलांना कळत नाही. परंतु नाती जी असतात, आईचं नातं वेगळं आहे, बापाचं नातं वेगळं आहे. आई भावनिक इतकी होत असते की लगेच तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात अनेक प्रसंगानं. पण आपला बाप जो असतो, तो बाप मात्र कधी डोळ्यात आसू आणत नाही. मी बऱ्याच वेळेला मागं एक 4-5 वर्षापूर्वी उत्सवाच्या निमित्तानं देखावे पाहण्याचा योग आला. त्यावेळेला गणेशोत्सवाच्या काही देखाव्यामधून बाप आपला हा आपल्या कुटुंबामध्ये कसा असतो. आईचं नातं तर सर्वांसाठी श्रेष्ठ आहेच, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, पण बापाचं देखील किती महत्त्व असतं हे त्या गणेशोत्सवामध्ये बाप नावाच्या कवितेमध्ये प्रसंगनिष्ठ देखाव्यामधून अनेक ठिकाणी व्यक्त केलेलं मी पाहिलेलं आहे. आणि कितीतरी गर्दी अशा वेळेला होते. आणि मग बापाचं महत्त्व या देखाव्यामधून मला समजलं होतं. मग हा बाप आपला कसा असतो, जबाबदारी त्याच्यावर खूप असतात, त्याच्यासुद्धा डोळ्यात अश्रू असतात, परंतु जबाबदारीच्या मुखवट्यामागे ती दडलेली असतात. आणि मग त्याच्याच गळ्यातल्या उपरण्यानं हे अश्रू तो पुसत असतो, एवढं मात्र खरं आहे. तेव्हा हे जबाबदारीच्या नात्याच्यामुळं दडलेले जे अश्रू असतात, हे प्रत्येक मुलानं, तुम्ही विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये साठवून ठेवले पाहिजेत. आणि आपल्या आईबरोबर वडिलांचं किती आपल्यासाठी या नातं महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून दोन्ही बाजूकडून नवीन नाती जुळणं ही प्रक्रिया असते आणि तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. आणि म्हणून आपल्या वडिलांशी सुद्धा आपण मित्रत्वाच्या नात्यानं, जबाबदारीच्या नात्यानं त्यांच्याशी वागलं पाहिजे. असं घडलं तरच नाती जुळून होतात, नाहीतर मग अनेक दुवे नात्यातून निखळून जातात.
काय होतं की आपण जबाबदारी आपण शिकलो मोठं झालो की आपल्या आईवडिलांचं कष्ट संस्कार विसरून जातो. पण हे न विसरता आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतलेले आहेत. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण होत असताना परदेशात गेल्यानंतरसुद्धा आपण अनेक वेळेला वर्तमानपत्रातून दूरदर्शनवरून बातम्या बघतो की काही मुलांना आपल्या आईवडिलांच्या शेवटच्या क्षणीसुद्धा उपस्थित राहता येत नाही. अशा वेळेला आता परिस्थितीनिष्ठ काही अडचणी येत असतील, परंतु त्याच्याही अगोदर प्रत्येकानं आपल्या आईवडिलांचा सांभाळ करण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. पुढं नात्यांची ही घट्ट वेण होत असताना मग आपल्या जीवनामध्ये अनेक नाती कशी निर्माण होतात ते पुढील परिच्छेदात सांगितलं आहे. मैत्री हे एक असंच नातं आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच ते नातं अनादी अनंताचं नव्या अभिनव सृजनाचं होतं, हे मात्र निर्विवाद सत्य. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो. विद्यार्थी मित्रांनो, मित्रत्वाचं नातं हे प्रत्येकाच्या आयुष्यात पाहिजेच. मैत्रीचं नातं हे वैशिष्ट्यपूर्ण नातं आहे. ज्याला मित्र जास्त तो खूप श्रीमंत. घरी पैसा नको, पण मित्रांची ज्याला जास्त मित्रांची संख्या ज्याच्या जीवनामध्ये जास्त तो खरा श्रीमंत मनुष्य, असं मला वाटतं. हे मैत्रीचं नातं कधी निर्माण होतं तर दोघांना एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. या हृदयीची ते हृदयी असं व्हावं लागतं. त्यावेळेला ते नातं मैत्रीचं अनादी अनंताचं नव्या अभिनव सृजनाचं होतं, हे सत्य आहे. अहो, मैत्रीची भावना खूप सूक्ष्म आहे, तरल आहे. मित्र समोर दिसला तर मैत्री कधी दिसत नसते. मैत्रीचं नातं आईसमोर दिसलं की आई दिसतो, आपण म्हणतो आई आली, वडील आले, भाऊ आले, बहीण आली. मित्र आला, मैत्री ही दिसत नसते. आणि जगण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मित्रत्वाचं नातं खूप मोठं असतं. तुम्हाला श्रीकृष्णाची कथा माहीत असेल. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये ही दोघं शिकल्यानंतर ज्या वेळेला कृष्ण हा राजा आणि सुदामा हा गरीब अगदी सामान्य कुटुंबातला, आणि थोडक्यात मी सांगतोय ही गोष्ट, आपल्या मित्राला भेटायला जायचे म्हटल्यानंतर काय घेऊन जायचं हा प्रश्न त्याला, आणि मग घरात असलेली थोडीशी पोहे त्यानं केले, बायकोनं निरोप दिला, आणि हा सुदामा ज्यावेळेला श्रीकृष्णाला भेटायला आला त्यावेळेला द्वारपालाला विचारलं की सुदामा आलाय म्हणून सांगा तुमच्या राजाला. द्वारपाल गेल्यानंतर ज्यावेळेला कृष्णाला समजलं की सुदामा आपला मित्र भेटायला आला आहे, त्यावेळेला हा राजा की जो सिंहासनावर बसला होता तो उठला तडक, आणि कुणालाही आत येऊ द्या म्हणून असा आदेश न देता आपल्या मित्राला सुदाम्याला भेटायला या दाराजवळ येतो. एक राजा असून तो उठून आला. असं नातं ही मित्रत्वाचं नातं असतं. तिथं लहान नाही, मोठा नाही, कुणी नाही. आणि असं नातं समाजामध्ये आपल्या मित्रांचं नातं निर्माण केलं पाहिजे. निर्व्याज असतं, निरपेक्ष असतं. व्हॉट्सअपचं आता तर आपणाला माहीत आहे की व्हॉट्सअप ग्रुप इतके निघाले आहेत की जुन्या मित्रांच्या मैत्रिणींच्या गाठीभेटी या व्हॉट्सअपच्या निमित्तानं